नमस्कार मित्रांनो, मी नरेश मोरे पुन्हा एकदा आपल्या समोर होते। हे संतोष शाह म्हणून आहेत। यांचा 10 तारखेला रात्री ॲक्सिडेंट झाला होता। आमचे मित्र शाखा प्रमुख आनंदनगरचे महादेव पाटील आणि आमचे लहानपणीचे मित्र अज्जू यांनी आम्हाला संपर्क केला। त्यावेळेस ते दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जात होते। इकडे त्यांना खर्च 4 ते 4.5 लाख रुपये खर्च सांगितला होता। आपण त्यांची पूर्ण फी कमी करून आज त्यांच्या 2.5 लाखामध्ये संपूर्ण ऑपरेशन त्यांचं आपण करून दिलं आहे। त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर पूर्ण प्लास्टिक सर्जरी झालेली आहे। डोळा बाहेर होता त्यांचा, आता ते सध्या व्यवस्थित आहे, स्टेबल आहे। डॉक्टर धनावत सर यांनी त्यांचं ऑपरेशन केलं आणि खूप चांगली ट्रीटमेंट त्यांना मिळाली आहे। थोडक्यात त्यांचे नातेवाईक आपले सांगतील। याचं रात्री 11 वाजता माझा मेवणा लागतो। याचं रात्री 11 वाजता मुलुंडच्या हायवेवरती ॲक्सिडेंट झाला। अचानक मी राहायला बदलापूरला, त्याच्या मित्रांनी अजूनही त्याला हॉस्पिटलला ॲडमिट केलं आणि हिरामुनीला ॲडमिट झाल्यानंतर आम्हाला तिथे बिल खूप सांगितलं गेलं आणि ट्रीटमेंट पाहिजे तशी मिळत नव्हती। तर आम्ही कन्फ्यूज झालेलो की एवढा पैसा आपण जमा करून करायचा। तर सर्वांनी थोडा पैसा जमा केला होता, बाकी पुढे मदत काय समजत नव्हती। तर अजून एक नाव सुचवलं, नरेश मोरे साहेब म्हणून आहेत माझे ओळखीचे, त्यांना भेटू आपण, ते काहीतरी करतील आपल्यासाठी। तर साहेबांनी आम्हाला तिथल्या तिथे अवेलेबल सांगून, डॉक्टरांना इस्रायल डॉक्टर म्हणून आहे तिथे, त्यांचा नंबर देऊन त्यांच्याशी बोलणं करून त्यांना फाईल पाठवली इथे। त्यांनी व्यवस्थित चांगल्या प्रकारे समजवलं की या तुम्ही, बाकीचं आम्ही खर्चाचं नंतर बघू, पहिलं पैशाचं त्यांनी विचारलंच नाही। आणि त्याच्यानंतर इथे ॲडमिट केल्यानंतर रात्री 1 वाजता, खरोखर 1 वाजता इथे आम्ही ॲडमिट झाल्यानंतर नरेश साहेबांनी स्वतःहून आम्हाला फोन केला की आम्ही इथे येऊ का रात्री 1 वाजता। तर मी त्यांना सांगितलं रात्री 1 वाजता येऊ नका, आपला पेशंट सकाळी बरोबर त्यावेळी या तुम्ही। पण एवढा चांगला माणूस असणं, मदत असणं या आजच्या काळात खूप मोठी गरज आहे। आणि माननीय एकनाथ शिंदेजी साहेबांनी खरोखर चांगल्या माणसाची या पदासाठी नियुक्ती केलेली आहे। त्यांचंच एकनाथ शिंदे साहेबांचं आणि नरेश साहेबांचं आणि हॉस्पिटलच्या सर्व जे स्टाफ, डॉक्टर्स, इस्रायल डॉक्टर, त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो।